बातमी जळगावमधून आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बस स्थानकात बिबट्या दिसलेला आहे। शासकीय विश्रामगृह आणि बस स्थानक परिसरात हा बिबट्या दिसला। बिबट्या दिसल्यानंतर मुक्ताईनगर बस स्थानकात खळबळ उडाली होती आणि त्यामुळे बस स्थानक खाली सुद्धा करण्यात आलं। वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्याचं ऑपरेशन सध्या सुरू आहे। बिबट्यांचा धुमाकूळ राज्यभरात पाहायला मिळत असताना आता थेट जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बस स्थानकातच बिबट्या घुसलाय। या ठिकाणी बिबट्या दिसला त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि संपूर्ण बस स्थानक हे रिक्त करून घेण्यात आलेलं आहे। मंगेश जोशी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मंगेश, कशा पद्धतीने आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे? नक्कीच वैष्णवी, खरंच आता या ठिकाणी जे आहे वन विभागाच्या पथकासह महसूल विभागाचे पथक देखील दाखल झालेले आहे। संपूर्ण बस स्टँड परिसर जो आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे। एकंदरीतच बसस्थानक आणि शासकीय विश्रामगृह हे दोन्ही लागून असल्याने या परिसरामध्ये आता बिबट्या जो आहे हा असण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने आता वन विभागाचे कर्मचारी अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी करतात रेस्क्यू ऑपरेशन करून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। एकंदरीतच खरं तर बिबट्या दिसल्यानंतर एक मोठी धावपळ जी आहे, भीतीचं वातावरण जे आहे ते परिसरात निर्माण झालेलं आहे। या अनुषंगाने आता पोलीस प्रशासन देखील संपूर्ण परिसरात सज्ज झालेलं आहे। नागरिकांनी त्या परिसरात बाहेर पडू नये असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे आणि तुर्तास तरी आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून लवकरात लवकर बिबट्या पकडला जाईल अशी माहिती जी आहे त्या वन विभागाकडून देण्यात येत आहे। वैष्णवी, मंगेश, किती वेळापासून खरं तर हा बिबट्या या ठिकाणी आहे? साधारणतः 11:15च्या सुमारास जो आहे हा खरं तर बिबट्या दिसला होता आणि त्यानंतर प्रशासनाला माहिती देण्यात आली होती। अवघ्या काही वेळात प्रशासन जे आहे ते घटनास्थळी दाखल झालं आणि तात्काळ या रेस्क्यू ऑपरेशनला जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे। सुमारे 1 तासाचा कालावधी झालेला आहे। शासकीय विश्रामगृहामध्ये देखील अनेक लोक अडकलेले आहेत, मात्र तुर्तास नागरिकांनी बाहेर पडू नये असं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। अच्छा, धन्यवाद मंगेश। या रेस्क्यू ऑपरेशन संदर्भात ताजी अपडेट आपल्याकडनं घेत राहू।